तांबे बारव या मतदारसंघामध्ये बारव गणामधून ज्या अपक्ष उमेदवार आहेत संगीता राजेश कारबळ ताई आपल्या सोबत आहे. आणि ताईंचे म्हणजे काही लोकांनी नंतर प्रचार केला, परंतु ताईंनी किती महिन्याआधी 2.5-3 महिने 3 महिन्याच्या आधीच प्रचार केला होता. आणि हो. कोणत्या चिन्हावर गेला होता? धनुष्यबाण. आणि धनुष्यबाण असलेली गाडी गावोगावी जिथं वस्ती वस्तीमध्ये जात होती. आणि ह्या ताई एकट्या यांचे जे पॅम्पलेट आहेत शिवसेनेच्या पक्षाची स्वतःची जी काय छापलेली त्या घरोघरी वाटत होत्या. आणि त्यांच्यावर अशी वेळ आली का शिवसेनेनेच त्यांना डावललं. ती काय परिस्थिती आहे आणि त्यांना काय व्यक्त व्हायचंय त्यासाठी आपण आलेलो आहे ताईंच्या घरी. ताई नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये ताई जरा तुमची ओळख करून द्या थोडक्यात. मी संगीता राजेश कारबळ तांबे बारव गणातून उभी राहिली आहे. निवडणूक लढवत आहे. महिला जमाती अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून निवडणूक लढवत आहे. कधी तुम्ही असं मीडिया समोर कधी आलात का? नाही, मी कधीच नाही आले. असं कुठं स्टेजवर भाषण वगैरे? माझ्याकडे बघा, नाही, भाषण वगैरे काही केलीच नाहीये. मग आता तुम्हाला वाटत असेल की कसं काय थोडी भीती वगैरे वाटतच असेल ना? थोडीशी वाटतेच आहे, पण आता याच्यात उतरल्यावर ते दडपण आता थोडस कमी करायला पाहिजे. हा, म्हणजे एक थोडस आपण कमी केलं पाहिजे. आता आपल्यालाही करायचे, सगळी लोक सारखीच आहेत. हो, आपण काही कमी माणूस समजायचं थोडस हळूहळू शिकत जातं. हा, आणि तुम्ही बऱ्यापैकी शिकलात असं मला वाटतं. ताई दुर्दैवाची गोष्ट होती, तुमच्या मुलाचं दुर्दैवी निधन झालं काही महिन्यापूर्वी. हो. तरी पण तुम्ही का निवडणूक लढवली, म्हणजे उतरले? आता आमच्या चांगले विश्वास उतले आमदार साहेब. त्यांनी सांगितलं की प्रचार चालू करा तुम्ही. महिला अनुसूचित जमातीतून फॉर्म महिला पाहिजे होती त्यांना. आणि त्यांच्या पक्षात दुसरं कोण नव्हतं? दुसरं कोणी नव्हतं म्हणून माझ्या पतीला त्यांनी सांगितलं होतं. ह्याच्यावरून मी प्रचाराला चालू केलं होतं. जो मुलाचं दुःख म्हणजे आता बरेच महिने झाले होते, थोडंसं दुःख बाजूला ठेवून. हो, 10 महिने झाले होते. मग कारबळ जे तुमचे मिस्टर आहे राजेश, बरोबर, ते सोनवणेंचे कट्टर कार्यकर्ते का? हो, आज 20 वर्ष झाले ते कार्यकर्ता म्हणून काम करतायत तिथे. शरद सोनवणेंच्या सोबत असतात का? त्यांच्या सोबत असतात. बर, मग ते काय म्हणाले तुमच्या मिस्टरांना आपल्याला निवडणूक लढवायची आहे म्हणून? मग तुमच्या मिस्टरांनी काय सांगितलं का उभी राहशील का वगैरे? तुम्ही काय म्हणाल? हो, मला विचारलं त्यांनी. तर आता त्यांच्यासाठी मी नाही म्हणली नाही, का तर शरद दादांचा आता आपल्या घरात जुना परिचय आहे ना असा. प्रचाराला सुरुवात करायची तुम्ही शिवसेनेचं चिन्ह लावून. लोक म्हणत असतील ना अजून काय तिकीट नाही, जागा नाही, कसं काय तुम्ही हे करता? आता आम्हाला डायरेक्ट दादांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रचार चालू करा, तुम्हाला तिकीट फिक्स आहे म्हणून. ह्याच्यावर मी आजपर्यंत जोपर्यंत फॉर्मचा म्हणजे भरायची तारीख चालू होती तोपर्यंत मी त्याच्यावरच प्रचार केला. तुमचा विश्वास होता का शरद सोनवणे? शरद दादांवर विश्वास होता, पण त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी, मी आता म्हणजे माझे वडील 15 दिवस झालं पुण्याला ऍडमिट आहेत दवाखान्यामध्ये. मी त्यांना सुद्धा बघायला गेले नाही. ज्या दिवशी गेले त्या दिवशी ह्यांची इकडे मीटिंग होती. माझ्या पतींना सुद्धा त्यांना सांगितलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट विचार न करता त्यांनी तिकीट दुसऱ्याला दिलं. म्हणजे हा एक प्रकारे माझ्यावर अन्याय केला त्यांनी. सांगितलं का मग तुम्हाला तिकीट आहे म्हणून? शेवटच्या क्षणापर्यंत मी म्हणजे त्यांचा प्रचार करत होते बारवमधून. प्रत्येक गावात फिरला? प्रत्येक गावात फिरले, पूर्ण गाव, एक एक घर आणि एक एक हे सगळे गाव झालेत माझे फिरून. मग लोक काय म्हणायची पॅम्पलेट घेऊन गेल्यावर? काय प्रतिसाद द्यायची? नाही, त्यांचं सगळ्यांचं चांगलंच होतं प्रतिसाद. हो, आदिवासी महिला म्हणून त्यांनी सगळ्यांनी आपल्या तुम्ही काम करू शकाल असं म्हणून त्यांनी हे केलं होतं आम्हाला. ठीक आहे, थोडं पाहुणे नका हो. शिक्षण किती झाले तुमचं? माझं 10वीच झालेलं आहे. अच्छा. आणि तुमचे मिस्टर हे आहेत ना सरपंच का उपसरपंच होते? उपसरपंच होते आणि आता विद्यमान सदस्य आहेत बारोपडाळीचे. काय काय समस्या तुम्हाला आढळून आल्या फिरताना मतदारसंघात? मतदारसंघात फिरताना असं कळलं की म्हणजे त्यांच्या समस्या की लांबून पाणी आणावं लागतंय. पाणी जलजीवन आलंय पण ते नळाला पाणी अजून आलंच नाही त्यांच्या. आणि रस्ते नाही आहेत, लांब डोक्यावरून त्यांना पाणी आणावं लागतं. रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण ह्याच्यात खूपच समस्या आहेत त्यांच्या. तुम्हाला शासकीय कार्यालयांची पूर्ण माहिती आहे? हो, आता हे थोडंसं फार आता म्हणायला की माझ्या मिस्टरांमुळे मला थोडंसं समजतंय आता समाजकार्यातलं हे करायला. मग कुठेतरी असं वाटतं की आपण पण घरी बसण्यापेक्षा थोडंसं समाजकार्य करावं. अच्छा.
म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण हे करू शकतो. हो. माझा मुलगा अपंग हा. होता म्हणून मला कुठे जायला जमत नव्हतं, काही करायला जमत नव्हतं. त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला ह्याचा कुकडेश्वरला जाऊन नारळ फोडायचा आहे प्रचाराचा आपल्याला, आणि तिथून पुढं आपलं परत प्रचार चालू करायचा आहे. अधिकृत उमेदवार म्हणून अशी घोषणा केली. ते त्या शब्दाला त्यांनी जागलं पाहिजे होतं दत्तगवारींनी. दत्तगवारीचा काय संबंध आहे ह्या प्रक्रियेमध्ये? म्हणजे आज ते त्यांनाही काही भेटलं असल्याशिवाय कुणी गप्प हे करत नाही, माघार घ्यायला सांगत नाही. मला सांगा का मग आता ही सगळी प्रक्रिया झाली आणि तुम्हाला तिथं आता ऐनवेळी आता सोनवणेंनी सांगितलं का तुम्हाला काही तिकीट नाहीये, मग काय वाटलं? आज असंही वाटलं की कुठून की आपण कुठेतरी कमी पडलो, पैशानी, ह्यानी, प्रतिष्ठेनी असं कुठेतरी कमी पडलं असं असं वाटतं. म्हणून त्यांनी आपल्याला नाकारलं. माझ्यावर तर म्हणजे असं हे झालं, अन्याय तर झालाच. लोक काय म्हणतात? आता लोकांचंही चांगलं विचारपूस घेतली. आता एवढं फिरली मी की म्हणतात आज ही बाई घरोघरी फिरली, हिने का माघार घ्यावी, की सगळं समाज म्हणेल की हिने पैसे घेऊन माघार घेतली म्हणून. म्हणतात तसं? म्हणतात तसं. मी आता परत डबल फेरी झाली ना माझी, तर लोक तसंच म्हणतात. म्हणून मी आता लढायचं ठरवले. अपक्ष उमेदवार म्हणून लढणार. ते एक वेळेस हारलं तरी चालेल, पण मी लढणार आहे आता. जिद्द एवढी? हो. आज माझ्याकडून पण कष्टाला कुठेतरी चीज आहे ना. माझा पण स्वाभिमान आहे. जिथं जिथे म्हणजे आमदार साहेब पोहोचले नाही तिथपर्यंत मी पोहोचली, घरोघरी. पोर खेळ झालाय हा राजकारण. हो. तयारी कर, उभं राहा, तिकीट तुलाच. आणि आज मी एवढंही सांगते मायबाप जनतेला की त्यांनी माझ्या जागी जर अनुसूचित जमाती मधून एखादी महिला दिली असती तरी मी माघार घेतली असती. म्हणजे काय झालं? आता ते दादांनाच माहिती आहे, मी काही बोलू शकणार नाही जास्त. हे जे तुम्ही 2-3 महिने फिरलात, प्रचार केला, ते कसं भरून घेईल? आता माझे माईबाप जनताच दाखवून देईल त्यांना की आपण कबशीच्या चिन्हावरील बटन दाबून निवडणूक लढवून दाखवायची. आता काय, कब्बशी भेटले का चिन्ह? हो, कबशी भेटली. निवडून कसं येणार? तिकीट नाही, कोण देणार मत तुम्हाला? माईबाप जनता मला साथ देईल. आज फिरले त्याचं थोडं तरी मला फळ भेटेलच ना. तुम्ही जाब नाही विचारला का माझं तिकीट जाहीर केलं तुम्ही? ते माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीयेत अजून, आणि त्यांनी मला विचारलं पण नाहीये. नुसतंच नावापुरतं उभं केलं मला त्यांनी. काय धीर द्यायचे ते? तुमच्याशी बोलत असतील तर धीर काय द्यायची? माझ्याशी काही बोलले नाहीयेत, फक्त माझ्या पतीशीच बोलत होते ते की तुम्हालाच तिकीट आहे म्हणून प्रचार चालू राहू द्यात. हे राजकारण म्हणून कसं वाटतं? परत अशा तुमच्यासारख्या महिलांनी या राजकारणात यावं का अशा स्वरूपाचे? जर तिथे फसवणूक होत असेल तर कशाला एवढं हे करायचं? आधी आपण पूर्ण आपल्याकडून काम करून घ्यायचं, प्रचार करून घ्यायचा, आणि परत आपल्याला डावलायचं त्यांनी. स्वप्नभंग. हो. स्वप्न यांनी दाखवायची. हो. कसा प्रचार चालू आहे आता? आता खूप छान प्रचार चालू आहे आणि लोक प्रतिसाद देत आहेत. पण आज तिथे प्रचार करून सगळ्यांनी सिद्ध करून दाखवायची वेळ आहे ना आता. सिद्ध करणार? हो. आणि मी काम पण करणार आहे तसं म्हणायला गेलं तर. आता किती वाजता प्रचार चालू होतो? आता सकाळी 10 वाजेपासून चालू करते. आणि आता किती वाजता घरी? संध्याकाळी 10-11 वाजतातच यायला. 11 वाजता? 1 तास गावच्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर 1 तास जायला लागतो, 1 तास यायला लागतो. बर. आणि मग तिथून पुढे जेवण स्वयंपाक हो, तुम्हीच करता? मीच करते. मग ते शिवसेनेचे पोस्टर छापले होते काय वेळ? हो, पोस्टरही छापले होते, पॉम्पलेट वाटत होतो आम्ही रोज. ती काय झालं? ते आता संपलं जातं. हो, आता ते ठेवलेच बाजूला. आता काय, पाण्यात गेला खर्च? हो, पाण्यात गेला खर्च. अजिंक्य कोल्हापूरशी चांगले संबंध होते की तुमचे? हो, आमचे चांगले घरातले संबंध होते. मला तर कळलं तुम्ही त्यांना चौथा का किंवा तिसरा मुलगा मानलाय म्हणून. आता कसं आहे ना, मांडलेला होता, पण आता त्यांनीच विश्वासघात केला आपला असं म्हणायला. आपल्या भरलेलं ताट आपलं ओढून घेतलं त्यांनी. कसे संबंध होते अजिंक्यचे? माझ्या जो वारला मुलगा त्याचे चांगले संबंध होते आमच्या घरातल्यांचे, मुलांचे दुसरे. पूर्ण त्याचे वाढदिवस काही एक हे म्हणू नका की त्यांनी आमच्या घरात केला नाही असं. अजिंक्यचा? प्रत्येक कार्यक्रमाला तो आमच्या इथं असायचा. काय लोक रात्री वित्री घरी येत असतील माघार घ्यायला? खूप आले होते, दडपण दिलं होतं. सारखे फोन पण होते दत्तगवारींचे. काय म्हणतात? की माघार घ्या वगैरे म्हणून तुम्ही.
पण कुणासाठी आपण आज एवढं फिरलो हे झालो आणि आज आपला हक्क दुसऱ्याला द्यायचा का? दिलंच का तिकीट? हो, आज त्यांनी स्वतः कबूल केलं आणि परत आता तेच म्हणतात की माघार घ्या म्हणून.